भीमाचं बाबा पुरात अडकलेल्या लोकांची मदत केली होती त्या मी विसरूनच गेलते। भीमाने आठवण करून दिली तवा कुठं जीवात जीवाला। आता वाटायला लागले तुम्ही जिथं कुठं असाल तिथं सुखरूप असाल। तुम्ही एकदम बरोबर बोलताय। म्हणजे अहो वहिनी, रामजी अगदी सुखरूप आहे। तुम्हाला कसं ठाव सांगा की ते भेटले का तुम्हासनी? कुठं आहेत ते? कसं कळलं सांगा की काहीतरी। शेठजी अरे काय झालं, असं धावत का येतोयस तू? हे खूपच महत्वाची बातमी सांगायला आलोय। काय झालं, कसली बातमी? जो तो तुमच्याकडे एक माणूस काम करायचा ना, तो खूपच महान माणूस निघाला। कोण तो? रामजी? नाव जे काय असेल, पर 10 दिवसाआधी आमच्या क्रांतिकारी दलाने एका गोऱ्या पोलीस ऑफिसरला बॉम्बने उडवलं होतं। तेव्हा पोलीस सगळ्या क्रांतिकारांना शोधत होते। माहित नाही कसं रस्त्यामध्ये त्यांना हा माणूस भेटला आणि सगळ्या क्रांतिकारांना एकटाच घेऊन गेला आणि सुरक्षित ठिकाणी ठेवला। तुला नेमकं माहित आहे ना की तो माणूस आपल्या इथेच काम करायचा? शेठजी नक्की तोच होता। पर पोलीस शोधत असतील ना त्यांना? अहो वहिनी, तुमचे मालक रिटायर सुभेदार आहेत, त्यांना पोलीस कसे पकडतील? तसं मला वाटतंय की वातावरण जरा शांत झालं ना की रामजी स्वतःहून घरी येईल। माझ्या दुकानावर काही दिवस आधी काही क्रांतिकारी आले होते, त्याचं त्यांच्याशी भांडण सुद्धा झालं होतं। ते क्रांतिकारी म्हणत होते जे इंग्रजी सरकारांची नोकरी करतात ना ते सगळे देशद्रोही आहेत बघा। आणि रामजीचं म्हणणं वेगळंच होतं। ते म्हणत होते आपल्या परिवाराचं पोट भरण्यासाठी केलेली कुठलीही गोष्ट चुकीची नसते। ही घटना घडून गेल्यानंतर तो थोडासा चिंतितच होता बघा। जशी त्याला संधी मिळाली क्रांतिकाऱ्यांची मदत करायची, त्याने त्याच्या पद्धतीने केली। असाच आहे आमचा रामजी, त्यामुळे आम्ही मनापासून त्याची इज्जत करतो। काय बोलू म्या शेठजी, जेव्हा कधी एका बाईच्या बाजूने विचार करते तेव्हा वाटतं की माझा नवरा कुणाची बी मदत करा, काय बी करू शकतो आणि पोरगा बी कोणाची बी मदत करा उभा राहतो। पर एक बायको आईच्या बाजूने विचार करते तेव्हा वाटतं की हे माझा विचार का नाही करत? तुमची तक्रार अगदी योग्य आहे। जेव्हा रामजी घरी येईल ना वहिनी, तेव्हा त्याला नक्की विचारा। ठीक आहे वहिनी, मी येतो। कुठे आहेत बाबा? बाळा, मी तुझ्या आईला हेच सांगायला आलो होतो। तुझे बाबा जे आहेत ना, अरे ते म्या सांगते की तुला, म्या सांगते ना समद्यांना। बाबा नेहमी सांगतात ना ह्यांचे का की म्या चांगलं पैक कमवून पोरासनी चांगलं शिकवून मोठा माणूस बनवीन आणि त्यासाठीच व्यापार करा, काम करा, लई दूर गेले वय ना। कुठे व्यापार करायला गेले आहेत? अरे बाळा, ते मंजुळाचं लगीन होतं ना, तेव्हा बाबा माघारी येत होते। त्यांना रस्त्यातच समजलं का लगीन नाही होणार आहे, लगीन मोडलंय। आणि शेठजींना कंच्या व्यापारासाठी कुणाला तरी लय दूर पाठवायचं होतं, तर बाबा म्हणाले म्या जातो। तर म्या शेठजींना तेच सांगत होते की तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना शेठजी, आम्ही लय काळजीत होतो, तुम्ही काहून नाही सांगितलं आम्हासनी? चूक झाली, मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं। मला असं वाटलं की तुम्हाला आधीच काय सगळं वाटलं तुम्हासनी ठाव तरी आहे का आम्ही किती काळजी करत होतो? आईचं बी हाल लय वाईट होते। माझं तर डोसकं दुखत होतं रातच्याला विचार करून करून। बाळा, मला माफ कर हा। मला वाटलं की कदाचित ते तुम्हाला सांगून गेले असतील। कवा येतील ते? बरं, त्यांचं काम संपलं की येतीलच ते। आल्यावर पुन्हा बाबासनी अशा व्यापारासाठी नग पाठवत जाऊ। बरंय बरंय। बरं वहिनी, येतो मी। शेठजी लय उपकार झाले तुमच्या मदतीनं।
भीमाचं बाबा, तुम्ही फक्त लवकर घरी या, तवर कसं तरी मी आयो गोष्ट पोरापासून लपवण. अरे भीम, यात नाराज होण्यासारखं काय आहे? हा, हे बघ, बाबा बाहेर व्यापारासाठी गेलेत आणि येतीलच परत. आणि जेव्हा येतील तेव्हा आपल्यासाठी काही ना काहीतरी घेऊन येतील. पर एवढे दिस संगती नाही राहणार, त्याचं काय? आणि जायचंच होतं तर सांगून जायचं होतं ना. बरोबरच बोलतोय. माहित नाही अजून किती दिवस आपल्याला बाबा येणं राहावं लागेल. काही हरकत नाही. भाऊ जवळ येईल ना तेव्हा समद्यांसाठी काय ना काय घेऊन येईल. पर भीमासाठी समद्यात जास्त आणल. असं कसं बाबा भीमासाठी समजा आणतील? आणलं तर माझ्यासाठी बी आणतील. नाही, मला वाटतं बाबा या येळी आईसाठी हार घेऊन येत्याल. वय ना आई? आता माझं वय थोडी हाय हारबीर घालायचं. का म्हणून नाही? बाबा तुझ्यावर एवढं प्रेम जी करत्यात. आणि जर नाही बी आणलं तर आपण त्यांना सांगूया की आईसाठी हार घेऊन या. अंगाशी तुम्ही समते गप्प बसा, येऊ तर द्या त्यांना आधी. भीमराव, चलतो का खेळायला? वय वय येईल ना. भीमा, जा जा ना. होय आई, मी चाललो. दादा, तू पण चल ना खेळायला. अरे नाही नाही, बाबा नाहीत ना तर पावसाचं काम मलाच करावं लागेल. मग ठीक आहे, मी अभी तुमची मदत करतो. मग आपण संगत जाऊ खेळाया. मग ठीक आहे बाळदादा, आम्ही सगळेच तुझी मदत करतो. अरे मग नाही जाऊ नाही. सगळे सोबत खेळायला. नाही नाही, तुम्ही दोघं जावा खेळा. आनंद आहे की माझी मदत कराया. तसं बी साताराच्या एवढ्या मोठ्या शेटजीचा पोरगा आमच्या सकपळांच्या घरी काम करल तर हे गावकरी आम्हाला जगू थोडी देताल. गावकऱ्यांची तर ऐशी की तैशी. ह्या गावकऱ्यांनी बदलायला पाहिजे बाळादादा. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा एक सोनाऱ्याचा मुलगा एका सकपाळाच्या मुलाच्या घरी काम करेल आणि एक सकपाळ सोनाऱ्याच्या घरी. आम्ही तुला बदलताना बघितलंय ध्रुव, आणि म्हणूनच या गोष्टीवर विश्वास झालाय का कधी ना कधी हे जग नक्कीच बदलेल. जग नंतर कधी बदला, आता खेळाया जा. ठीक आहे आई. चला आनंद, हा दोर पकड. हा दे. वडील नसल्यावर पोरं कशी मोठी होत्यात, स्वतःच्या जिम्मेदारी समजून घेतात. पण माझ्या मुलांची मोठी व्हायची वेळ अजून आली नाही. भीमाजी बाबा, यांच्या डोक्यावर तुमचा हात पाहिजे. त्यामुळे तुम्ही लवकर परत या. गंगा, तुझ्या आईच्या मनात काहीतरी चाललंय जे ती आपल्या मनातच ठेवतीये. जर ती असं करल आणि सांगायची नाही तर नुसत्या विचारानच आजारी पडल. ध्रुव, तू तर खेळायला बोलवलं होतंस, पण इथं शाळेत का घेऊन आलायस? कारण की शाळा बंद आहे आणि इथे कोणी नाही आहे. आणि आपली मैत्री पण याच शाळेतून झाली होती. आणि याच शाळेत मी तुला काहीतरी सांगायला आलोय. काय? बहुतेक तुला माझं म्हणणं चुकीचं वाटेल, पण मी माझ्या बाबांचं घर सोडून दिलंय. आणि आता माझी इच्छा आहे की तू बाळादादाला सांग की मला त्याच्यासोबत बाजा वाजवायला घेऊन जा. कारण की ना आता माझ्याकडे राहायला घर आहे ना खायला काही आहे. आणि मला माझ्या हिमतीवर काहीतरी करायचंय. आणि मला बाळादादा सारखं बाजा वाजवायला खूपच आवडतं.
ध्रुव, तू असं घर नाही सोडायला पाहिजे होतं. तुला काय त्रास असेल तर तुझ्या बाबांशी बोल की. हे बघ ध्रुव, आता तू शाळेत उभा आहेस. तुला लिहायला वाचायला पाहिजे. आणि तसे बी तुझ्या जातीचे लोक असं बाजा बिजा नाही वाजवत. भीमराव, कुठल्या जातीवर कुठल्या कामाचं नाव देवाने नाही, माणसानी लिहिलंय. आणि ही गोष्ट मी तुझ्याकडूनच शिकलोय. आणि तुझी इच्छा असेल तर तू सोन्याचं काम करू शकतोस. आणि माझी इच्छा असेल तर मी बाजा वाजवू शकतो. मला फक्त एवढंच कळतं. जर तुला माझी मदत करायची असेल तर कर, आणि जर नसेल करायची तर नको करूस. पण मी तेच करणार जे मला करायचंय. भीम, भीम, आता मी जातो. काय झालं? काय नाही, माझा एक मित्र आहे. माहित नाही आजकाल काही वेगळंच बोलतोय. मी त्याला नंतर समजावतो. पण तुमचं इथे येणं कसं झालं? मी तुला काय सांगू, लय अस्वस्थ राहायला लागलोय. प्रत्येक वेळी मला माझ्या वहिनीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसतो. आणि असं वाटतं की माझी वहिनी मला सांगते की बघ, तुझ्या घरच्यांनी मला मारून टाकलं. भीमराव, जोवर माझ्या वहिनीला न्याय मिळणार नाही मला बरं नाही वाटणार. मला तुझ्या घरी यायचं नव्हतं, आणि कोणी दुसरा माणूस बी नाही ज्याला माझं दुःख कळेल. पर बरं झालं तू मला इथंच भेटला. आता आपण शांतपणे बोलू शकतो. मग सांग भीमराव, मला काय केलं पाहिजे? काय झालं? हे तू सांगायला पाहिजे आई. काय झालंय? काय नाही. नाही, काहीतरी झालं आहे. काय विचार करतीय तू? सांगितलं ना व, काही झालं नाही. काहीतरी नक्कीच झालंय आई. जेव्हापासनं शेठजी येऊन बाबांबद्दल सांगून गेल्यात तेव्हापासनं ना काहीतरी लपवतीयस तू आमच्यापासनं. सांग ना आई, काय झालं या? वहिनी, भाऊ अडचणीत असेल तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायचा हक्क मला बी आहे. कारण तो माझा भाऊ आहे की तू एकलीच त्याचा विचार करून त्रास करून घेणार आहेस. असं काय बी नाही होत आई. मग कसं आहे सांग. ते काही व्यापार करायला नाही गेलेत. उलट क्रांतिकारांची मदत करताय लपण्यासाठी. पोरासनी मुद्दामून नाही सांगितलं, कारण ते अस्वस्थ होते त्यांच्या बाबांसाठी. आधीच एवढ्या समस्या आहेत. मग बरं केलंस की तू. वय चांगलंच केलंस तू. जर पोरांना कळलं तर उगाच त्रास होईल त्यासनी. आणि तू घाबरलीस कशा पायी? माझा भाऊ शिकलेला हाय, फौजेत नोकरी करत होता. काय बी होणार नाही त्याला. लवकर परत येईल तो. आणि तू आपलं मन कशा पायी मारतीस? तुझं काय बी चुकलं नाही आहे वहिनी. तू खोट्याचा आधार अशासाठी घेतला कारण पोरांच्या मनावर उदासपणा यायला नको, त्यांच्या चेहऱ्यावर हसू यावं. इतक्या दिवसानंतर आपला भीम खेळायला गेलाय. इतके दिवस आपलं कुटुंब उदास आणि निराशेतच जगत होतं. परबास आता आणखी नाही.
तू भाऊ बद्दल काळजी करतीस ना, पण इतकं लक्षात ठेव, भाऊ काय बी चुकीचं करत नाही आहे आणि ना कधी करणार. दुसऱ्यासनी मदत करणं त्याचा स्वभाव आहे, पण तो चुकीचा नाही आहे ना. ताई आता बस समोर येऊन उभं राहावं त्यांनी. लय भ्या वाटत राहते. आई तू घाबरू नको आई, बाबा बघशील लवकरच परत येत्याल. पर भीमराव, हे तर चुकीचं होईल ना. मी माझ्या मर्जीनं माझ्या मोठ्या भावाला कागदावर अंगठा लावून दिला होता, जेणेकरून तो आई बाबाला समजावल आणि ते तुमच्या परिवाराला तरच नाही देणार. मग परत तो कागद मागितला तर चुकीचं वाटेल ना. मग तुमच्या मोठ्या भावानं तुमच्या आई बाबासनी माझ्या घरी येऊन त्रास द्यायला थांबवलं नव्हतं? मला नाही ठाऊक, पर माझ्या मोठ्या भावाकडनं पुन्हा तो कागद मागितला तर खोटारडा सिद्ध होईन. मग थोड्या वेळासाठी खोटारडे बनून जा. माझी आत्या म्हणती, जर सत्य समोर आणण्यासाठी खोटं जरी बोलावं लागलं ना तरी ते पाप नसतंय. आणि जोवर सत्य समोर येत नाही तुमची अस्वस्थता नाही जाणार. तुम्ही हा विचार करून कायम दुःखी होत राहाल का तुमच्या वहिनीला न्याय नाही मिळाला. तू जसं म्हणशील मी तसंच करेन. तू काय येडा झालाय का? सकाळ सकाळ काय भांग खाल्लीस का असं येड्यासारखं बोलतोयस? तू माझ्या संग बाजा वाजवणार? कंचा बी मोठ्या जातीचा माणूस कधी बाजा वाजवतो का? अरे तुझे बाबा तुझे हात पाय तोडून टाकतील. मी माझ्या बाबांचं घर सोडून दिलंय आणि आता मी स्वतंत्र आहे काही पण करायला. मला पण माझ्या बाबांना दाखवायचंय की मी त्यांच्याशिवाय सुद्धा आयुष्यात काहीतरी करू शकतो आणि जगू शकतो. आणि बाळादादा, सगळ्यात मोठी गोष्ट की मला पण तुझ्यासारखा बाजा वाजवायला खूप आवडतो. तुझ्याशी बोलणंच व्यर्थ आहे. ध्रुव, तू तर भीम संग खेळायला गेला होता, मग तिकडून येऊन समजा काय बोलतोय? हा, तुला बाजा वाजवायचं खूळ कुठून लागलं? खूळ नाही आनंद, आवड आहे मला बाजा वाजवायची. आणि आता तर हे माझ्यासाठी गरजेचं पण झालंय. मला पण माझ्या बाबांना दाखवायचंय की त्यांच्याशिवाय मी सुद्धा या जगात जगू शकतो. भीमला पण मी हेच सांगायला गेलो होतो, पण त्याने पण माझं नाही ऐकलं. आणि तोपर्यंत ते तुमचे ते भास्कर दादा आले आणि मी निघून आलो. भास्कर दादा? बाळदादाला सांग ना आनंद, मला त्यांच्यासोबत बाजा वाजवायला घेऊन जा. पण भास्करजी भीमला भेटायला का आले होते माहित नाही. मी जे बोलतोय ते ऐकतच नाहीयेस आणि तुला त्या भास्करजींची काळजी वाटते. पण भास्करजी भीमला भेटाया? मला ठाव आहे की भास्करजींना त्यांचा मोठा भाऊ तो कागद नाही देणार. भास्करजींच्या बोलण्यातनं जाणवलं का त्यांचा भाऊ लय लोभी आहेत. अनेक लोभी माणूस त्याच्या हातात आलेली गोष्ट जी त्याच्या फायद्याची असेल ती कधीच माघारी जाऊ देत नाही. जर का भास्करराव त्या कागदावर अंगठा लावून त्याच्या मोठ्या भावासने असं म्हणले का आता भास्कररावांची समधी संपत्ती त्यांची झाली, तर मोठ्या भावाने विश्वास ठेवलाच असन का भास्कररावांची समधी संपत्ती आता त्यांची झाली. आता काय भी झालं तरी ती कधीच नाही जाऊ देणार. उलट ती त्यांच्या नावावर करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील. पर यानं भास्कररावांच्या वहिनीला न्याय कसा मिळेल? भास्कररावांचा आई बाबा बी लोभी आहेत आणि त्यांचं भाऊ बी. त्या एका कागदापायी तिघांमध्ये भांडण होईल आणि त्या भांडणातच सत्य बाहेर येईल बघा. कळत नाही भीम, कधी कधी तू काय बोलत असतोस ते. मला गणिताच्या प्रश्नांपेक्षा बी अवघड वाटते. खरं सांगायचं तर मला बी तुझं बोलणं कधी कधी समजतच नाही. तुम्ही वाट बघा, जेव्हा येळ येईल तेव्हा आपोआप समजेल. पण तुला खात्री आहे का भास्करच्या वहिनीला न्याय मिळेल?
नक्की मिळेल.